लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहताय संध्या लाईव्ह। धनंजय मुंडे यांचे शिर्डीतील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शिबिरातील भाषण प्रचंड गाजते। मागील काही महिन्यांपासून मनात असलेली खतखत त्यांनी बाहेर काढली। हेच नाही तर त्यांनी अनेक मोठे खुलासेही केले। त्याची जोरदार चर्चा होतीये। अजित पवार देखील या शिबिरात धनंजय मुंडे यांच्या भाषणाबद्दल बोलताना दिसले। मागील काही दिवसांपासून धनंजय मुंडे यांच्यावर आरोप केले जात आहे आणि त्यांच्या राजीनाम्याची मागणीही सातत्याने केली जाते। मुंडे हे शिर्डीतील शिबिरात दाखल होणार नसल्याची चर्चा होती, मात्र ते अचानक शिर्डीत दाखल झाले। धनंजय मुंडे यांच्या शिर्डीतील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शिबिरातील भाषण प्रचंड गाजतंय। मागील काही महिन्यांपासून मनात असलेली खतखत त्यांनी बाहेर काढली आहे। हेच नाही तर त्यांनी अनेक मोठे खुलासेही केले। त्याची जोरदार चर्चा होती। अजित पवार देखील या शिबिरात धनंजय मुंडे यांच्या भाषणाबद्दल बोलताना दिसले। मागील काही दिवसांपासून धनंजय मुंडे यांच्यावर आरोप केले जात आहे आणि त्यांच्या राजीनाम्याची मागणीही सातत्याने केली जाते। मुंडे हे शिर्डीतील शिबिरात दाखल होणार नसल्याची चर्चा होती, मात्र ते अचानक शिर्डीत दाखल झाले। संजय राऊत यांनी धनंजय मुंडे यांच्या समाचार घेतल्याचं बघायला मिळतंय। संजय राऊत म्हणाले की मग आता का ओरडून सांगितलं नाही? पहाटेच्या शपथविधीबद्दल तुम्ही ओरडत होतात, मग आता तुमचे ओरडणं कुठे गेलं? धनंजय मुंडे यांच्यावरती विश्वास ठेवत नसल्याचंही राऊतांनी म्हटलंय। पुढे राऊत म्हणाले, त्यांना जर एवढी रहस्य माहितीये तर त्यांनी सांगावे। सरपंच संतोष देशमुख यांचा खून कोणी आणि कशासाठी केलाय? बीडला बदनाम कोण करतंय सांगितले। बीडला कोणी बदनाम करत नाही। बीडला बदनाम करणारे तुम्ही स्वतः आहात। पालकमंत्री, सत्ताधारी, सामान्य जनता बीडला बदनाम करत नाहीये। तुमच्यामुळे बीड बदनाम झालाय। तुम्ही ज्या टोळ्या सुरू केल्या, ताकद दिली, गुंडगिरी सुरू केली, त्यामुळे बीड बदनाम होत असल्याचंही संजय राऊत यांनी म्हटलंय। यावेळी संजय राऊत हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरही टीका करताना दिसले। आता राऊतांच्या टीकेला धनंजय मुंडे हे काय उत्तर देतात हे पाहण्यासारखं ठरणार आहे। अशाच अपडेटसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।